अहिल्यानगरमध्ये दुर्गा दौंड दरम्यान धार्मिक तणाव, पोलिसांची तात्काळ कारवाई। 29 सप्टेंबर 2025 रोजी अहिल्यानगरमध्ये दुर्गा दौंड इंपिरियल चौक ते मंगलगेट देवी मंदिर या मार्गावर आयोजित करण्यात आली होती। दौंड स्वागतासाठी माळीवाडा येथे श्रीमती आरती संग्राम रासकर आणि संग्राम रासकर यांनी रांगोळीमध्ये मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारा संदेश लिहिला होता। हा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुस्लिम समाजाकडून नाराजी व्यक्त झाली। त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी गर्दी जमली। पोलिसांनी तात्काळ रांगोळी हटवून संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली। याच दरम्यान काही मुस्लिम युवकांनी पोलीस ठाण्याजवळ एका व्यक्तीवर मारहाण केली। या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धार्मिक दौंड मार्गावर मांस व हाडाचे तुकडे फेकण्याचाही प्रकार घडला असून त्याबाबत हिंदू समाजाने तक्रार दाखल केली आहे। यावरून अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रकरण गंभीर होत गेल्याने कोठला चौकीसमोर जमाव जमा झाला आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांकडून दगडफेक तसेच सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान झाले। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि 29 जणांना अटक केली। या घटनेनंतर दोन्ही समाजातील नागरिकांची बैठक घेऊन शांततेचे आवाहन करण्यात आले। शहरातील संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। पोलीस अधिकारी तसेच विशेष महानिरीक्षक यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले। पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे। सर्व नागरिकांना शांतता आणि सौहार्द जपण्याचे आवाहन करण्यात आले आहे। गेल्या अर्धा पाऊण तासापासून काय सांगतात? आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रोडवरती रांगोळी रांगोळी काढलेली होती। त्या रांगोळीच्या वरून मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती आपत्ती दाखवलेली होती आणि त्यावरून एक गुन्हा नोंद केलेला होता आणि ज्यांनी रांगोळी काढलेली होती त्याच्याविरुद्ध त्याला अरेस्ट पण केलेलं होतं। त्यानंतर काही मुस्लिम लोक जे आहे कोटला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोको केलेलं होतं। त्यांना तिथून निघून जाण्याचं आपण सूचना केली, त्यांना विनंती केली आणि तरीसुद्धा ते तिथून निघून जात नव्हते। त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू केली। त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे। पुढील कारवाई पोलीस करत आहेत।